नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। अहिल्यानगर तालुक्यात मांडवगण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या त्रुटी झाल्याचे समोर आले आहे। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रारी वाढल्या असून नोंदीत विसंगती व धान्य वापरात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपेक्षा जास्त अन्नधान्य वापर दाखवला जात असून प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात आहे। स्वच्छतेचे नियमही पाळले जात नसल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिक्षण विभागानेही या प्रकरणाची दखल घेतली असून अहवाल मागवण्यात आला आहे। आमचे मांडवनची जिल्हा प्राथमिक शाळा मांडवन तालुका श्रीगोंदा या शाळेमध्ये दिनांक 6 एप्रिल रोजी जे शालेय मध्यान्ह भोजन आहार जो शिजवण्यात आला होता भात, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोनकिडे आढळून आले पालकांना। मुलं ज्यावेळेस घरी ते भात घेऊन आल्यानंतर पालकांनी चेक केला तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात सोनकिडे आढळून आले। याचा जाब आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारला, मुख्याध्यापकांना विचारला। त्यानंतर अधिकाऱ्यांनी येऊन तिथं त्या ठिकाणी पाहणी केली। अधिकाऱ्यांच्या समक्ष सुद्धा त्या भातामध्ये सोनकिडे आढळून आलेत। या संदर्भात आम्ही जी तक्रार देण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिओ यांच्याकडे आलेलो आहेत आज। तर त्या जे संबंधित दोषी असतील यांच्यावरती कडक कार्यवाही होईल आणि जे मुख्याध्यापक आहेत यांचे निलंबन तात्काळ करण्यात यावं यासाठी आम्ही आज शिओ यांना निवेदन देण्यासाठी इथं जिल्हा परिषदेला आलेलो आहोत। नमस्कार, मी सागर दयानंद शेळके, माहिती अधिकार कार्यकर्ता, श्रीगोंदा तालुका संघटक। आज आम्ही आपले जिल्हा परिषदचे शिओ यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये जे अन्न शिजवलं जातं त्या अन्नामध्ये कुठल्याही प्रकारचे जे लहान मुलांना अन्न दिलं आपलं पोषण आहार दिला जातो, त्या पोषण आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात किडे आढळलेले आहेत। त्याच्याकडं प्रशासन दुर्लक्ष करत आहे। आम्ही शिव साहेब यांना भेटण्यासाठी इथं आलो होतो, पण त्यांचे मीटिंग असल्या कारणामुळे त्यांची भेट काही झाली नाही। पण आम्ही आपल्या जिल्हा परिषद जे कलेक्टर साहेब आहेत यांना आम्ही निवेदनामार्फत याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी सांगण्यात आलं। त्यानंतर आम्ही अन्न प्रशासन विभागाचे भुईटे मॅडम यांना निवेदनामार्फत सांगितलेले की जे जे दोषी अधिकारी याच्यामध्ये आढळतात त्यांच्यावर तुम्ही दंडात्मक कारवाई व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा ही त्यांना विनंती केलेली आहे। जर यांनी याच्यावर जर बेजबाबदारपणा दाखवला तर आम्ही इथे उग्र आणि मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत। प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर।